महदाईसी प्रश्न केला, जी जी या मार्गासी कवन आत. आद्यग्रंथ लीळाचरित्राच्या पहिल्या लीळेच्या पहिल्या ओळीतला पहिला शब्द आहे महदाईसी, म्हणजे महदंबा शब्द आहे. कोणी महदंबा? ही आचार्य श्री नागदेवांची चुलत बहीण, वायनायकाची कन्या आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची जिज्ञासक शिष्य आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी मोठ्या प्रयत्नानं या शिष्याला घडवलं. सर्वज्ञ ही सुरुवातीला आली तेव्हा स्वामी म्हणाले थांबा, तेव्हा त्या नाही म्हणाल्या, निघून गेल्या. पुन्हा आल्या, काही दिवस थांबल्या, पुन्हा निघून गेल्या, वाराणसीचं निमित्त करून गेल्या. नंतर मात्र आल्या आणि सर्वज्ञांच्या सन्निधानामध्ये राहिल्या. आणि त्यावेळेला स्वामींनी त्यांना घडवून मडवून तयार केलं आणि मराठी साहित्याला पहिली कवयित्री दिली. अशी ही महदंबा आहे की जी मानव साहित्यामध्ये मराठी साहित्य विश्वात अजर अमर झाली. ही महदंबा केवळ त्या काळातली एकटी श्री नसून ती आजच्या समग्र श्रियांचं प्रतिनिधित्व करणारी आहे. जसा अर्जुन सर्व माणसांचं प्रतिनिधित्व करतो तशी महदंबा ही सर्व श्रियांचं प्रतिनिधित्व करते. अर्जुनानं प्रश्न विचारले, भगवद्गीता निरोपल्या गेली. महदंबेनं प्रश्न विचारले, लीळाचरित्र निरोपल्या गेले. आणि अशा या महदंबेच्या निमित्तानंच्या पाठीमागे असणारा जो समग्र श्री समुदाय आहे, या समुदायानं लिहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे आणि त्यांनी श्री साहित्यावरती लिहिलं पाहिजे. महानुभाव साहित्यामध्ये कमी श्री लेखिका आहेत, तत्त्वज्ञ भरपूर आहेत, ज्यांनी टीका पक्षप्रयोग लिहिले, अशा तपस्विनी भरपूर आहेत. परंतु एक 10-15 पुस्तकं लिहिलेत व अशी श्री महानुभाव पंथामध्ये कमी दिसते. आणि महदंबेचा आदर्श घेऊन अशा श्रेया पुढं आल्या पाहिजे. त्यांनी पुस्तकं लिहिले पाहिजे, समीक्षा केली पाहिजे, तत्त्वज्ञानपर ग्रंथ लिहिले पाहिजे, असा उद्देश समोर ठेवून या आयोजन समितीनं आद्य कवयित्री महदंबा साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. हे महानुभाव साहित्य संमेलन, यामध्ये होणारे चर्चासत्र हे स्त्रियांसाठी अतिशय पोषक राहणार आहे. समग्र महानुभावांसाठी आणि मराठी साहित्यासाठी यामध्ये खूप मोठी चर्चा होणार आहे. म्हणून आपण सर्वांनी यावं ही आयोजन समितीच्या वतीनं आपल्याला विनंती करतो, आवाहन करतो. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण.